अमरावती शहरातील पुलाच्या कामामुळे निर्माण झालेल्या वाहतूकचा अडथळा। अमरावती शहरात पुलाचे काम सुरू असल्यामुळे नागरिकांना वाहतुकीचा मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। काल रात्रीपासून रस्ता बंद असल्यामुळे शहरातील प्रमुख चौकांमध्ये भीषण ट्रॅफिक जाम निर्माण झाली आहे। अमरावतीतील महत्त्वाच्या पुलाचे काम काल रात्री 12 वाजल्यापासून सुरू करण्यात आले। या कामासाठी संबंधित रस्ता बंद करण्यात आल्याने आज सकाळपासून शहरातील वाहतूक व्यवस्था कोळंबली आहे। राजकमल चौक, जयस्तंभ चौक, इरविन चौक या मुख्य चौकांमध्ये वाहनांची गर्दी वाढली असून अनेक नागरिकांना ऑफिस, शाळा व इतर ठिकाणी पोहोचण्यासाठी तास अडकून राहावं लागलं आहे। सकाळपासून एकाच ठिकाणी उभं आहोत, कुठलीही सूचना आधी दिली नाही, त्यामुळे खूप अडचण झाली आहे, असं नागरिकांचं म्हणणं आहे। स्थानिक प्रशासनाने अद्याप पर्यायी मार्गाची माहिती दिलेली नाही। आपण पाहू शकता की राजकमल चौकापर्यंत किती ट्रॅफिक जाम झालेलं आहे। गाड्याच्या रांगा लोकांना रस्ता पण जाण्यासाठी कोणी पण जागा थांबलेली आहे आणि आता 2 दिवस झाले गणेश उत्सवाची तयारी सगळ्या अमरावती शहरामध्ये चालू आहे। तर काय व्हायचं अमरावतीचं कसं काय आपण बघू शकता की ट्रॅफिक जाम लोकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे, लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे। तर याच्याकडे प्रशासनाचं काय लक्ष आहे? सांगाल सर, आपल्या अमरावतीमध्ये रात्रीचे 12 वाजतापासूनच पुलाचं काम चालू आहे आणि ट्रॅफिकची गर्दी आज सकाळपासून खूप भीड झालेली आहे। आपल्या राजकमलपासून तर इरविन चौकापर्यंत खूप ट्रॅफिक आहे। तर यापूर्वी PWDतून रेल्वे ब्रिज कमकुवत झाल्याचं आपल्याला पत्र दिलं होतं। त्या अनुषंगाने आपण यापूर्वीच महिनाभरापूर्वी तो पार्शियली बंद केला होता। आपण म्हणजे ई व्हेकल त्यावरती बंद केली होती आणि लाईट व्हेकल चालू होते, मोटरसायकल, कार आणि पादचारी चालू होते। परंतु काल अचानक सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पत्र देण्यात आलं की तो ब्रिज अतिशय कमकुवत झाला आहे आणि कुठल्याही प्रकारची वाहतूक त्या ठिकाणी जाणं योग्य नाही, धोकेदायक आहे। आणि म्हणून त्या अनुषंगाने काल सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ते वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ते वाहन खरेदी करण्यासाठी, त्यामुळेही लोकांची गर्दी वाढली होती आणि त्यामुळं त्यात जास्त भर पडली ती। परंतु त्या आपण ब्रिज जरी बंद केला तरी मार्ग त्यांना दिलेले आहेत। आपण ते नोटिफिकेशन काढलेलं आहे, प्रेस नोट पण लोकांच्या माहितीसाठी देण्यात आलेली आहेत। त्यासाठी तो ब्रिज बंद केला तर प्रथमतः हमालपुऱ्याकडून येणारी जी वाहतूक आहे किंवा एस टी स्टँडकडून राजकमलकडे जाणारी जी वाहतूक आहे ती रेल्वेचं स्टेशन चौकातून इरविनच्या रोडला लागेल आणि इरविन चौक, मालवी चौक, जयस्तंभ चौक आणि राजकमल चौक किंवा मार्केट अशी जाईल ती आणि तो मार्ग थोडा आहे, शॉर्ट आहे, तर त्या लोकांनी त्याचा वापर करावा। तसंच राजकमल चौकाकडून हमालपुरा किंवा एस टी स्टँडकडे जी येणारी वाहतूक आहे ती राजकमल चौकातून जयस्तंभ चौक, इरविन चौक, रेल्वे स्टेशन चौक, एस टी स्टँड किंवा हमालपुरा अशी जाऊ शकते। तसंच पुढं हमालपुऱ्याकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी दुसरा पर्यायी मार्ग आहेत आपल्याकडे। गद्रे चौकातून सबवेने जाऊ शकतात किंवा राजेपेठ ब्रिजवरून पलीकडं रुक्मिणीनगर त्या भागात जाऊ शकतात, त्यामुळं वाहतूक तसं अडथळा येणार नाही। परंतु या निमित्ताने मी सर्व जनतेला आवाहन करेल की झालेले बदल आहे तो आपण समजून घ्यावा। तसंच मार्केटमध्ये येताना सणासुदीचे दिवस आहेत, गर्दी वाढत आहेत दिवसेंदिवस, तर मार्केटमध्ये येणार आपली वाहनं बाहेरच कुठंतरी पार्किंग ज्या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल त्या ठिकाणी वाहनं पार्क करावी आणि मगच आपण मार्केटमध्ये जेणेकरून होणारी जॅमिंग कमी होईल। किती दिवस चालू राहणार आहे सर हा ब्रिज? आता नवीन ब्रिज बांधेपर्यंत हे आपलं तो ब्रिज बंदच राहणार आहे आणि सणाचे असल्यामुळे थोडंसं जॅमिंग होईलच। ते अँटिसिपेट करून आम्ही त्याप्रमाणे आपला बंदोबस्त आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न करू। आज आपण जे बघितलं, हा जो रेल्वे ब्रिज होता हा 1963 सालचा बनलेला पूल, याचं एक स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं। त्या ऑडिटमध्ये या त्रुटी आढळून आल्या। पूल हा त्यामुळे काल रात्रीपासून 12 वाजतापासून हा पूल सर्वसामान्य वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। लोकांची सुरक्षा लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे लोकांना सवय नसल्यामुळे अचानक जयस्तंभ चौक, मालवी चौक ते राजकमल चौक या ठिकाणी ट्रॅफिक वाढली होती, काही ठिकाणी जाम झाले होते। परंतु आता सर्व ठिकाणी योग्य पोलीस बंदोबस्त, ट्रॅफिक तसेच पोलीस स्टेशनचे लोक, तसेच काही होमगार्ड असे वापरून त्याचं योग्य नियोजन करून सर्व ट्रॅफिक आता थोडी हळूहळू सुरळीत सुरू झालेली आहे। अशा या गणपतीमध्ये कंटिन्यू सुरू राहावी याकरता आमचा प्रयत्न राहील आणि सर्वांना ट्रॅफिक जाम
कोणालाही होऊ नये, जनतेला ट्रॅफिक जामचा सामना करावा लागू नये हा आमचा हेतू आहे. त्याकरिता सर्व उपाय आम्ही करणार आहोत. किती दिवस समजा लोकांना त्रास सहन करावा लागेल सर आता? आज लोकांना माहीत नसल्यामुळे थोडं गडबड झाली आणि त्यामुळे ट्रॅफिक जाम झाली होती, परंतु आता लोकांना समजायला लागेल आणि आम्हीसुद्धा लोकांना अवगत करत आहोत, पर्यायी मार्ग सांगत आहोत. लोकसुद्धा त्याचा अवलंब करतील. आज पूर्ण दिवसभर तेच राहा. अर्चना रक्षे, सिटी स्कॅप न्यूज, अमरावती.